पंचांना सांगतो की आतापासून जे पॉवर प्ले संपणार तेव्हा दोनच खेळाडू पॉवर प्ले मध्ये ठेवायचे आहेत. धन्यवाद. नॉन स्ट्राईकला आहे आकाश, नॉन स्ट्राईकर ऋतिक. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती आणि पहिला खुराक तयार. चांगली व्यूहरचना तयार केलेली आहे, चक्रव्यूह तयार केलेला आहे. नक्कीच चक्रव्यूह तयार केला गेलेला आहे. हो, शॉट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या झाले 1. जब नजरे झुकाने वाला नजरे मिलाने लगे. अकरा वाजून 41 मिनिटं झालेले आहेत. जब नजरे झुकाने वाला नजरे मिलाने लगे और खंजर दिखाने वाला गले लगाने लगे तो समज लेना चक्रव्यूह रचा जा चुका आहे. आणि चक्रव्यूह सुद्धा रचलेला आहे. जाऊया मैदानाकडे. हो, चांगला चेंडू, सुरेख चेंडू नक्कीच आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून. 30 मिनिटांमध्ये जर 5 षटकं टाकली गेली नाही तर 6व्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये असेल. आणि 11 वाजून 41 मिनिटांनी मात्र सामन्याला सुरुवात झालेली आहे. आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, चांगला हिट, जबरदस्त सुरेख. फाइन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, गुदगुदा खाते हुए गुद्दू 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 गेंद कैरे में जा रही हो, जा रही हो, जा रही हो. एक धाव पूर्ण, एक धावेर समाधान. धावसंख्या झाले 7 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. खुद को कर बुलंद इतना की खुदा बंदे से खुद पूछे तेरी बता रजा क्या है. नक्कीच चांगली भौगोलिक अशी परिस्थिती, चांगला असं ग्राउंड, आकर्षक असं मैदान आपण नक्कीच पाहतोय. भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि फुल टॉस चेंडू, फुल टॉस, स्ट्रेट ड्राईव्ह ऑन द राईट केलेला शॉट आणि चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. तेवढी चांगली फेकी नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झालेले 8 धावा फलकावर लगावल्या गेलेले आहेत. उड़ान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. दर्शन सर कहते चलो, उड़ान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. नापी हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है गुरु, पूरा आसमान बाकी है. धावसंख्या झालेले 8. स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर ऋतिक. ऋतिक नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. पुन्हा एकदा आता मात्र मिस अंडरस्टँडिंग नक्कीच बॉलरच्या माध्यमातून पाहतोय. आणि पंचांचे सुद्धा नक्कीच रेकॉर्ड दर्शन सर आहेत, कारण का ऑस्ट्रेलियाचे पंच होते सायमन टफेल. या ओव्हर नंतर आपण सायमन टफेलकडे जाऊया. आता जाऊया मैदानाकडे. फुलटॉस चेंडू, रसगुल्ला, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला, हवेमध्ये जातोय जातोय जातोय. 6 धावेसाठी दणदण खणखण करत हवा समोरच आहे, साईराज समोरच आहे. घटाके संग संग, कोंबडा कोंबडी कवटाचा पोला, कोंबडा कोंबडी कवटाचा पोला. आणि बॅटर मारतोय षटकाराचा गोला, षटकाराचा गोला. सायमन टफेल ऑस्ट्रेलियाचा पंच होता, परंतु त्यांना 1999, 2003, 2007 या तिन्ही वर्ल्ड कप मध्ये पंचगिरी करता आली नव्हती, कारण का ऑस्ट्रेलियन संघ तिन्ही वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला होता. परंतु 2 एप्रिल 2011
भारत विरुद्ध श्रीलंका जेव्हा सामना झाला तेव्हा मात्र त्यांना पंचगिरी करता आली, कारण का श्रीलंका वर्सेस भारत हा सामना होता. हे सुद्धा पंचांचे रेकॉर्ड आहेत. नंतर नक्कीच आपण दर्शनचं जाऊ बिल्ली बावडन, कारण का बिल्ली बावडन जो त्याचा फिंगर होता ना तो खरंच बिली बाउंडन एक चांगलेच पंच होते. त्यांचे जे इशारे द्यायचे वाईटचा, विकेटचा, सिक्सचा, ते खरंच बघायला खूप आनंद व्हायचा. नक्कीच त्यांचा जो फिंगर होता ना त्यांना आजार झाला होता लहान असताना. त्या आजारामुळे तो फिंगर असा होता. नंतर मात्र वीरेंद्र सेहवाग आणि रैनाने सुद्धा त्यांच्या मागे जाऊन तीच ॲक्शन केली होती. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 14 धावा. 14 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय बॅटर आकाश. पुन्हा एकदा आकाशसाठी हो सूर्य कडवला हवेमध्ये चेंडू आहे. आकाशला परतावा लागेल. ना मुन्ना ना, गलती को माफी नाही, गलती को माफी नाही मुन्ना. म्हणतो आताचा जो जनरेशन आहे तो इंस्टाग्रामवर आजकाल खूप गाजलेला आहे. तसंच आपले टेनिस क्रिकेटचेही खूप असे इंस्टाचे ग्रामवर पेजेस ओपन केलेले आहेत, जिकडे लोक जातात, आपले कॉमेंट्री ऐकतात, आपले प्लेयरांचे इतिहास बघतात. तसंच एक मड क्रिकेट इंस्टाग्रामवर चॅनल आहे, जे श्री गणेशचे एक यंग मुलं आहे, रुकेश शर्मा, तो चालवतो. तर त्यांना दोन शब्द जर आपण काही बोलला, जर काही आयडिया दिल्या, टिप्स दिल्या तर चांगलं होईल. नक्कीच चांगली कल्पना आहे, कारण का आता मात्र क्रिकेट सर्वात जास्त जर आपण नक्कीच पाहिला तर इंडियामध्ये क्रिकेट खूप फेमस आहे. क्रिकेटमध्ये जेवढा पैसा आहे तिथे कुठेच पैसा नाही. आणि जे असे जे चॅनल बनवतात तेच खेळाडूंना सुद्धा पुढे नेत असतात. खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून बाहेर लोक मात्र ओळखले जातात. त्यामुळे नक्कीच त्यांना शुभेच्छा असतील माझ्याकडून. असेच काम करत राहा, अशी समाजसेवा करत राहा आणि आपल्या जे गावातील लोकल टॅलेंट जे खेळाडू आहेत त्यांना मात्र यूट्यूबच्या माध्यमातून अजून फेमस करा. म्हणून ते नंतर मात्र व्यवसाय गटामध्ये त्यांना खेळता आलं पाहिजे. नक्की सर, नक्की. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, अँथनी. बघूया काय करतो. लेफ्ट हँड बॅटर. आणि मडमध्ये जर मी आता आलो ना, लेफ्ट हँड बॅटर मात्र जास्त पाहतोय मी. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 14 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हो आता मात्र व्हाईट चेंडू, अवांतर धाव, स्वर चेंडू पंचाने मात्र घोषित केलेला आहे. 1.1 चेंडू आतापर्यंत हाताला गेले. धावसंख्या मात्र 15 झालेली आहे. चांगली धावसंख्या सेट करताना आपण नक्कीच पाहतोय. जेव्हा मात्र पहिलं षटक असते ती मात्र पहिली म्हणजे इनिंग, त्या पहिली इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहिल्या 67 धावा जोडल्या गेल्या होत्या. ही सुद्धा पहिली इनिंग आहे. या इनिंगमध्ये किती धावा जोडल्या जातील याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट +1. इंडिया में फॉक चल रहा है और मड मध्ये मात्र व्हाईट, कारण का जे आमचे लोकल टॅलेंट जे बॉलर आहेत ना, व्हाईट आणि नोज टाकल्याशिवाय त्यांची ओव्हरच पूर्ण होत नाही. व्हाईट +1 नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाले 17 आणि एबी डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक सुद्धा 17 आहे, कारण का धावसंख्या फलकावर लगावले गेलेले आहे 17. काय वर्णू मी या टुर्नामेंटचा ताप. नक्कीच चांगला असा पर्व आणि त्याचाच आहे गर्व आणि यातच आहे मात्र सर्व. धावसंख्या झाले 17 धावा. पुन्हा एकदा हो काय स्ट्रोक खेलना कवर पॉइंट चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा गुदगुद्या खाते हुए गेंद कैरे में जा रही हूँ. टप्पा टप्पा टप. 4 धाब्यासाठी जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. आमच्या लहानपणी 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारले की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची. बॅटर सुद्धा नक्कीच रेंज मध्ये येताना आपण नक्कीच पाहतोय. तुमचं आपण इकडे थोड्या वेळ पहिला स्वागत केलं, त्यांना मान दिला, सन्मान दिला. अखेर ते गुरु आहेत आपले.
नक्कीच जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाली 21. हो एज घेतली आहे, एज घेतलेली आहे. थर्ड मॅन चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या झालेले 22 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती. नक्कीच जर तुम्हाला घोसला बनवायचा असेल तर हौसला पाहिजे. हौसला नक्कीच तुम्हाला ठेवावा लागेल या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर. कारण का दर्शन सर 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. त्यामुळे नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागणार या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग मार्कवर. नक्कीच आपण पाहतोय कुणाल आणि कुणाल दाते मोठे कॉमेंटेटर. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण कॉमेंट्री करायला आम्ही शिकलो आणि आता अशी वेळ आलेली आहे त्यांच्या सोबतच आम्ही कॉमेंट्री करतो. हे एक मोठं भाग्य आहे आमचं. आणि धावसंख्या नक्कीच आम्ही पाहतोय 23 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. नाम चलाना इतना आसान नहीं ब्रो, इसके लिए चर्चे खर्चे पर्चे सब झेलने पडते गुरु. नाम चलाना इतना आसान नहीं है. 4 चेंडू आता पण झालेले आहेत. 1.4 चेंडू हाताळले गेले. धावसंख्या झाले 23. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण पाहतोय ऋतिक हुकमाचा एक्का मैदानामध्ये विराजमान आहे. हो काय स्ट्रोक सुरेख. 4 धावेसाठी रन मिळाला 4. बेडा झाला पार. दण दण खणखण करत हवा के संग संग घटा के संग संग. नक्कीच जबरदस्त बॅटिंग करतोय ऋतिक आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या वैयक्तिक ऋतिकने मात्र 21 धावा बनवलेल्या. सर्वांना आल्यामध्ये ऋतिकसाठी 21 धावा तब्बल चोपून काढलेल्या आहेत. काही धूप काही छाया, एक क्रिकेट की मोहमाया. आणि आता मात्र प्लेस काय एफर्ट आहे. कारण काय कपिल देव निकष सांगायचा, जो चांगला चेंडू आहे, जो चांगला चेंडू असेल त्याचा मात्र सन्मान करायचा आहे आणि जो खराब चेंडू आहे त्याचा मात्र समाचार घ्यायचा आहे. नक्कीच चांगली बॅटिंग ऋतिकच्या माध्यमातून पाहिली. नक्कीच त्यांनी पॉवर प्लेचं पूर्ण एक यूज केलेलं आहे. त्याला माहिती आहे कुठे जिथे प्लेअर नाही तिथे त्यांनी मात्र स्ट्रोक केलेले. धावसंख्या झालेले 28 आणि 28 धावा झालेले आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ऋतिकचं मात्र वैयक्तिक धावा झालेत 22. भले दोपहर का खाना खाना पड़े शाम को, भले दोपहर का खाना खाना पड़े शाम को, इतनी मेहनत करूंगा ना ब्रो कि ब्रांड बनाऊंगा अपने नाम को ब्रो, ब्रांड बनाऊंगा अपने नाम को. धावसंख्या झाले 28 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण नक्कीच पाहतोय चिराग. आता पॉवर प्लेचं षटक सुद्धा संपलेलं आहे. दोन षटकांसाठी मात्र 12 मिनिटे घेतलेले आहेत. खूप तुम्ही टाइम घेतलेला आहात. नक्कीच नंतर शेवटच्या षटकामध्ये जर एक प्लेयर जर आतमध्ये तुमचा राहिला तर नक्कीच फायदा बॅटरिंगच्या संघाला होऊ शकतो. म्हणून फास्ट सामना खेळवायचा आहे. 18 मिनिटे राहिलेले आहेत. 30 मिनिटांमध्ये मात्र 5 षटक तुम्हाला संपवावे लागतील. आणि मात्र तू मै मै तू मै मै तू मै मै मरता क्या नाही करता, नको घेऊ फाशी जग राहील उपाशी. एक मोठा झटका बसला ऋतिक यांच्या रूपात. नक्कीच क्रिकेटमध्ये असे एक दर्जेदार क्रिकेटमध्ये असे क्वालिटी आणि असे क्वांटिटी. तुम्ही कशाकडे जाणार, क्वालिटीकडे की क्वांटिटीकडे? कारण का ऋतिक खरोखर अप्रतिम अशी बॅटिंग करत होता, परंतु त्यांचं मिसअंडरस्टँडिंग. तुमचा अंडरस्टँडिंग परफेक्ट असलं पाहिजे, संसाराची असू दे किंवा क्रिकेटची, बरोबर ना. कॉम्प्रोमाइज, कारण का जमाना कॉम्प्रोचा आहे. कारण का लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला. दर्शन सर, लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला. भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो ना, तो MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला. युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करतो ना, तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेले मन क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवतात ना मित्रांनो, हे दिले क्रिकेटने आपल्याला. दर्शन सर, जर क्रिकेट असा आहे, कारण का स्ट्रायकिंग एंडला जर हिंदू समाजाचा खेळाडू असला
तर नॉन स्ट्राईकला मात्र मुस्लिम समाजाचा असतो. मेन पंच मात्र बौद्ध समाजाचा असतात, लेग पंच मात्र भंडारी समाजाचा असतो आणि कॉमेंटेटर मात्र कोळी समाजाचा असतो. मी कॉमेंटेटर आहे आणि कोळी समाजाचा आहे. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 29. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला, काऊ कॉर्नरमध्ये ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये गेला चेंडू, एक धावेर समाधान. धावसंख्या झाले 30 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. आणि दर्शन सर काही चेंडू भोल्या बायकांचा एक सुंदर डायलॉग आहे, पीत नाहीत ग ते मित्रच नालायक आहेत त्यांचे, पण तिला काय माहिती की आपला गंगाधर शक्तिमान आहे. आपला गंगाधर शक्तिमान असतो. इथे बघूया कोण गंगाधर आहे आणि कोण शक्तिमान आहे. ही गरगर की कहाणी आहे पण सर. आणि नक्कीच फिल्डिंग मध्ये थोडी तब्दिली नक्कीच आपण पाहतोय, कारण का भगवान सिप लकीर देत आहे, रंग तो हमेही भरणा पडताय. बघूया कोणता खेळाडू इथे रंग भरतोय. अकोटप्प्याचा बॉल, चांगला पंच, कव्हर पॉइंटच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला, परंतु चांगला चेंडू गॅदर केलाय. हे क्रिकेट आहे. नक्कीच जबरदस्त असं एफर्ट तुम्हाला द्यावं लागतं. चांगलं एलिमिनेशन खेळाडूनं दिलं. नक्कीच 2 धावा अडवलेल्या आहेत. धावसंख्या झाले 32 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. तुमचा नक्कीच नैसर्गिक जो खेळ आहे तो तुम्हाला खेळावा लागणार आहे. तसं मात्र नक्कीच ऋतिकाने ती बॅटिंग केली होती. 22 धावा ऋतिकच्या माध्यमातून कुठल्या गेल्या. खरोखर ऋतिकने मात्र तो नैसर्गिक त्याचा गेम आहे तो खेळला होता, परंतु एक विकेट बहाल झाली. आता मात्र जाऊ पंचांकडे आणि आता मात्र नक्कीच डॉट चेंडू. ह्या ओव्हर नंतर नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे की चेंडू कसा अभिमन्यू आहे, शास्त्र आधारित सांगणार आहे. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 32. स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण बॅटरला पाहतोय सुभाष. बघूया सुभाष काय करतोय. हो, चांगला स्ट्रोक, एज घेतली आहे की धावा मिळतील. एक धावेर मात्र समाधान. धावसंख्या झाले 33 धावा फलकावर लगावले गेलेत आणि गोलंदाजी मात्र नक्कीच अप्रतिम असे चेंडू नक्कीच चिरागच्या माध्यमातून पाहिले. शेवटचा चेंडू आहे. जबरदस्त अशी बॉलिंग चिरागच्या माध्यमातून. फक्त एक टुडी नक्कीच आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिली, परंतु जबरदस्त अशी बॉलिंग चिरागने केलेली आहे. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अँथनी. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. तो सुद्धा नक्कीच नाखुश असेल, कारण का एक रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट. हो, काय चेंडू, काय स्ट्रोक. चेंडू सी मा रे शा पार, छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. लाइन से भटके ना मिलो गुरु तो मिलेंगे फटके, लाइन से भटके तो मिलेंगे फटके. आणि दर्शन सर चेंडू कसा अभिमन्यू आहे शास्त्र आधार सांगतो, कारण का कौरव पांडवामध्ये जेव्हा भावामध्ये युद्ध होते कुरुक्षेत्रामध्ये, तेव्हा मात्र कौरवांची सेना असते 11 अक्षनी, पांडवांची सेना असते 7 अक्षनी. तेव्हा आपण क्रिकेटमध्ये जर पाहिले तर 11 खेळाडू असतात, कबड्डीमध्ये जर पाहिले तर 7 खेळाडू असतात. आणि जो पंच आहे तो अंगराज कर्ण आहे, कारण का पंचालाच फक्त चेंडूची दया येते. आणि सूर्योदय जेव्हा होतो सकाळी तेव्हा मात्र चेंडू आतमध्ये जातो आणि सूर्यास्त झाल्यानंतर आपण चेंडू आतमध्ये येतो. म्हणजे आणि पूर्ण ते जे कौरव आहेत सर्व जे लाईनीमध्ये आहेत ते चेंडूला तुळत असतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते अभिमन्यूला जसे कुरुक्षेत्रामध्ये ते कौरव मारत असतात ना, तसेच हे सुद्धा कौरव आहेत आणि ते चेंडूला मात्र तुडवत असतात. आणि जो पंच आहे तोच फक्त अंगराज कर्ण आहे, त्यालाच फक्त चेंडूची दया येते, म्हणून शास्त्र आधारे चेंडू हा अभिमन्यू आहे. जे लेग साईडला बसलेले आहेत, आज ऑरेंज कपडा आहे आणि सोसायटीचं ऑफिस आहे, त्याला बाउंड्री आहे. कृपया त्याच्या पाठी बसायचं आहे, बसायचं असेल तर. समोर बसायचं नाही. तुम्ही षटकारामध्ये आमच्या ग्राउंडमध्ये आज दिसत आहेत, तिकडे बसले ते सोसायटी ऑफिस लेग साईडला. हो, काय बॅटिंग करतोय, जबरदस्त. आणि कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर लूटा, बल्लेबाज ने 6 रन को लूटा. मेरी बात याद रखना, माता पिता नाम देते लेकिन बेटे को नाम कमाना पड़ता है गुरु. नक्कीच काय बॅटिंग करतो आपल्या संघासाठी अँथनी. 2 षटकार. नक्कीच
ऋतिकची विकेट गेलेली आहे ते भरून काढायचं आहे. जबरदस्त स्ट्रोक अँथनीच्या माध्यमातून स्लो डिलिव्हरी. जबरदस्त जबरदस्त चेंडू. मास्टर माइंड चेंडू टाकलेला आहे. फास्ट साठी तयार होता, स्पीड साठी तयार होता अँथनी, परंतु जबरदस्त मास्टर माइंड चेंडू साहिलच्या माध्यमातून पाहिला. आतापर्यंत साहिलने मात्र 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा आता मात्र चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. काऊ कॉर्नर मध्ये जातोय. एक धाब्यासाठी धावसंख्या झाले 47. 47 धावा फलकावर लगावले गेलेत. कॉन्फिडन्स किसी भी खेल में जान डालता है और कॉन्फिडन्स जान लेता है. त्यामुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट नाही टाकायची आहे, कारण का 7 षटकाचा सामना आहे. शेवटपर्यंत तुम्हाला खेळायचं आहे रणांगणामध्ये. हो एज घेतलेले हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. शुभम बॅक टू द पवेलियन. सुभाष सॉरी. धावसंख्या झाले 47. आणि चौथ्या ओव्हरचा मात्र शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाले 47 धावा फलकावर लगावले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतो. अक्षय आयुष्यात स्वतःला सिद्ध करा, म्हणजे संशयाने बघणार नजर आदराने झुकतील. धावसंख्या झाले 47. जबरदस्त धावसंख्या आतापर्यंत सेट केल्या गेलेल्या आहेत, कारण का नवरा बायकोचं नातं आहे हे विठ्ठल रखुमी सारखे असावं. एकदा शब्द दिला तर 28 युगे सोबत असावं, अशी धावसंख्या या संघाची झालेली आहे. जबरदस्त बॅटिंग त्या खेळाडूकडे पाहायला भेटते. हो काय स्ट्रोक खेळलाय. फुल नेटला चेंडू टाकला गेला, फक्त दिशा दिलेली आहे. कव्हरच्या दिशेने आणि सेकंड लास्ट ओव्हर संपायला मात्र 7 मिनिटं राहिली आहेत. जर 7 मिनिटांमध्ये ही जर ओव्हर संपली नाही तर एक खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये असेल. हा या स्पर्धेचा नियम आहे, कारण का जिंदगी मोके कम धोके ज्यादा देती. 7 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आहे, त्याच्या आतमध्येच, नाहीतर एक खेळाडू 6व्या षटकामध्ये मात्र सर्कलच्या आतमध्ये असेल. जाऊया मैदानाकडे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर अक्षय. बॉलिंग ट्रॅक वर नक्कीच पाहणार आहोत. चिराग, चांगली गोलंदाजी चिरागच्या माध्यमातून पाहिली होती, तोच चिराग आलेला आहे. हो हवेमध्ये चेंडू आहे. स्टेट ड्राईव्ह ऑन द राईस, परंतु फटका म्हणजे उंची जास्त लांबी कमी, डिजेला मिळाली संधी. फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रॅकिंग शॉट पाहिला, परंतु उंची जास्त लांबी कमी. आणि चिराग पहिल्याच बॉल मध्ये मात्र एक विकेट. सफल गेंदबाज आकृतीपेक्षा कृती आवश्यक असते. नवीन बॅटर मैदानाच्या पाहतो विराट. आतापर्यंत नक्कीच चांगली धावसंख्या सेट केली गेलेली आहे. धावसंख्या झालेले 48.
हो फक्त दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आता मात्र स्ट्रायकिंगला पाहतोय हुकमाचा एक्का. बडाई शाकिर दस्तन अँथनी. वक्त खराब था इसलिए मौन हूं. अँथनी सांगतोय वक्त खराब था इसलिए मौन हूं. जब वक्त आएगा तो बताऊंगा मैं कौन हूं. खरोखर अप्रतिम बॅटिंग सुद्धा नक्की चांगली छाप या स्पर्धेमध्ये टाकलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय चिराग टू अँथनी. असा हा रंगणारा सामना नक्कीच आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू. काय चेंडू टाकला. ओहो पुढे यायचा होता. चांगला एफर्ट द्यायचं होतं आणि नो प्लस 4 धावा. एकूण 5-1 अँथनीचा बर्थडे आहे की काय असा चेंडू टाकला गेला आणि अँथनीने बर्थडेचा केक सुद्धा फोडलाय 5 धावेने म्हणजे एक पंजा आणि फ्री हिट. पुढचा बॉल बघा नीट कारण का आता आहे फ्री हिट. म्हणजे हमें तो नो बॉल ने लुटा उनमें कहा दम था पैर भी वहां पड़ा जहां चुना कम था. एक कहावत सुद्धा आहे गब्बर सिंग ये कह के गया जो डर गया ओ घर गया. पुन्हा एकदा चिराग स्ट्रायकिंग इनला हुकमाचा एक्का. फ्री हिटचा चेंडू फेस करतोय. आता मात्र व्हाईट पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळाल्या अवांतर. जब तक सफल ना हो चैन की नहीं त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर न तो भागो तुम. कुछ के बिना जय जयकार नहीं होती. लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती. और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती गुरु. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अजून फ्री हिट आहे. फ्रीचा चेंडू फेस करायचा आहे आणि स्ट्रायकिंग एंडला कोण आहे बडाई शाकिर दस्ताना. हो चांगला पिक केला चेंडू हवेमध्ये जातोय. धावायचंय स्ट्रायकिंग एंडला यायचंय. 1 धावेवर समाधान. चांगलं कॅच पकडली होती परंतु फ्री हिट. मी आधीच सांगितलं बघा नीट कारण पुढचा आहे फ्री हिट. धावसंख्या झाले 56 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 3 मिनिटं बाकी आहेत. फास्ट ओ टाकायचे. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय बघा. काय बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. दण खणखण करत गुदगुद्या खाते. कड सितारे आहेत. इथे कमाल आहे इथे धमाल आहे. सडक पे कडक कड 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 कडक. धावसंख्या झाले 60 धावा. जबरदस्त बॅटिंग. आता प्रेशर असेल नक्कीच चिरागवर. प्रेशर मात्र चिरागला रिलीज करायचंय. तुमच्यावर जे प्रेशर येते ते मात्र तुम्हाला रिलीज करता आलं पाहिजे आणि धावसंख्या नक्कीच चांगला सेट केल्या गेलेल्या आहेत. आता मात्र हो चांगला फायदा घेतलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता. काय पंच पाहिलाय. एक टप्पा प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धाब्यासाठी. काय अवस्था झाली बघा चिरागची. प्रिये प्रेमात देणार नाही मी तुला धोका. प्रिये प्रेमात देणार नाही मी तुला धोका कारण तूच माझी मांजर आणि मीच तुझा भोका. नक्कीच भरपूर धावा ह्या ओव्हर मध्ये कुठल्या गेलेल्या आहेत. 16 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत चिराग याने आणि आता मात्र बॅटिंग करतोय विराट आणि खरोखर विराट कोहली सारखेच स्ट्रोक खेळतोय. हो चांगला पंच. हो पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दाखवतोय मीच आहे तो विराट. जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. अप्रतिम अशी बॅटिंग नक्कीच. म्हणजे काही जीत बाकी है काही हार बाकी है. कई जीत बाकी है विराट कहते चलो कई हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. ये तो केवळ पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है. धावसंख्या झाले 68 68 धावा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. थंडी वाजते का. टाळ्या वाजवा ना. थंडी वाजवायची फॅन बंद करायला सांगतो सर. फॅन बंद करा ना त्याने थंडी वाजते. धावसंख्या झाले 68 68 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग
दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, कारण का परमेश्वर असा डायरेक्टर आहे ना, बेस्ट म्हणजे कठीण रोल बेस्ट ऍक्टरला देतो. इथे मात्र बघूया बेस्ट ऍक्टर कोण आहे आणि कठीण रोल इथे कोण साकारणार आहे. कारण का स्वर्गीय मनोहर गणपत म्हात्रे स्मृती चषक 2025 एक नामांकित स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटी आले. चांगला पंच बघूया की धावा आणि चांगला चेंडू गॅदर केलाय, तेवढी चांगली फेकी. अमित बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवर जो पाहतो अमित, खूप वर्षापासून ते क्रिकेट खेळतायत, भरपूर हंगाम त्यांनी गाजवलेले आहेत. काय चेंडू टाकला बघा, परंतु आता मात्र व्हाईट चेंडू, स्वर चेंडू, चांगली गोगली चेंडू फिरकी टाकली. लेग ब्रेक आपण नक्कीच पाहिलं अमितच्या माध्यमातून. अमितची नक्कीच चर्चा मडमध्ये नक्कीच राहिलेली आहे आणि ऑलराऊंडर असा प्लेअर आहे अमित. बघूया त्याची सुद्धा नक्कीच आपण बॅटिंग नंतर पाहणार आहोत, कारण नाण्याची पहिली बाजू आहे. आणि धावसंख्या सुद्धा खेळाडूने चांगले कुठलेले आहेत. धावसंख्या झाले 70, कारण का पेन्शन असेल ना तर टेन्शन नसेल, त्यामुळे पेन्शन मात्र या संघाने ठेवलेलं आहे. हो चांगला स्ट्रोक, विराट काय बॅटिंग करतोय, विराट प्रमाणेच करतोय, कारण का जो चेंडू खेळतो कार्पेटला मात्र पकडून तो हे खेळतोय. जबरदस्त बॅटिंग विराटच्या माध्यमातून पाहतो आपण. धावसंख्या झाले 71. शेवटचे 4 चेंडू मात्र बाकी आहेत. या 4 चेंडू मध्ये किती धावा येतील याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. छोटे मन से कोई बडा नाही होता और टूटे मन से कोई खडा नाही होता. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. हो हवेमध्ये चेंडू आहे, बघू कोणाची हवा आहे आणि कोण आपला भावा आहे. आणि कॅच बघा काय सोडली कॅच, परंतु नक्कीच सूर्यनारायण त्याच्या मस्तकावर आले होते, विराजमान झाले होते. कारण का जर वेल बरोबर नसेल ना तर झाडावर चढलेल्या माणसाला सुद्धा कुत्रा चावतो, असा एक धावेचा कुत्रा चावलेला आहे. आता मात्र नक्कीच फिल्डिंग चेंज होताना आपण पाहतोय, कारण का राईट आणि लेफ्टीचं असं कॉम्बिनेशन आहे, हे सर्वातला खतरनाक कॉम्बिनेशन आपण पाहिलं. ऑस्ट्रेलियाचं ते खेळाडू हेडन आणि गिलक्रिस्ट यांची जोडी आपण पाहिली, सर्वांना वेळ त्यांनी लावलं होतं. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय बॅटर अँथनी, आणि अँथनीने सुद्धा चांगली बॅटिंग केली, परंतु अँथनी मात्र थकला गेलेला आहे. नक्कीच एनर्जी थोडी त्याची कमी होताना नक्कीच आपण पाहतोय, परंतु आधी मात्र त्यांनी चांगले स्ट्रोक खेळले होते. आणि धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 73 धावा मात्र फलकावर लगावले गेले आहेत. ना कद बडा होता है ना पद बडा होता है, ना कद बडा होता है ना पद बडा होता है, मुश्किल में जो खड़ा होता है वो सबसे बडा होता है. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हो आता मात्र व्हाईट चेंडू, हे प्रेशर तुम्हाला रिलीज करता आले पाहिजे. लढायचं, नडायचं, जिंकायचं, घडायचं आणि लढता लढता हारलो तरी सावरायचं. हो काय स्ट्रोक अँथनीने हे केलंय, पण तुम्ही आधीच सांगितलं अँथनीने मात्र थोडा थकलेला आहे. नक्कीच ते दिसून येते त्यांच्याकडून, कारण का चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता अँथनीने मात्र परतावा लागेल, डीजेला मिळेल संधी. आणि अमित सातारे, जबरदस्त भरपूर असे हंगाम या खेळाडूने गाजवलेले आहेत. पूर्ण मडमध्ये चर्चेचा विषय ठरलेला खेळाडू, भरपूर असा अनुभव आहे. अनुभव मात्र अमितला नक्कीच पणाला लावावे लागतील. या टुर्नामेंट मध्ये मात्र नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. चांगला असा अनुभव आहे. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू होतोय आणि आता मात्र चेंडू सोडलेला आहे. म्हणजे तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आणीन अशी स्टेटस ठेवणारे पोरं कडीपत्ता तोडायचा मार खाऊन येतात, अशा अवस्था खेळाडू झालेले. डीजेल मिळेल संधी. आणि धावसंख्या झाले 78 आणि 79. 79 धावा बनवायच्या आहेत, 79 धावा बनवायच्या आहेत.
डीजेला मिळेल संधी. हॅलो, हॅलो. आणि आमचे डीजे ऑपरेटर आहेत योगेश, जबरदस्त डीजे ऑपरेटिंग करतात. खरोखर पूर्ण एफर्ट देत आहेत या टुर्नामेंटसाठी. आणि मी आता आपल्या समोर एक कविता सादर करतो. यावर्षी मी रिलीज केली आहे, कल्पना. सर्वांनी लक्ष द्यायचंय. मी आपल्या समोर कविता सादर करतोय, कल्पना. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं तशी भावना माझ्या मनात होती. प्रेरणा तर रोजच भेटायची, माझी साधना तर पक्की होती. पण निराशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. माझी अपेक्षा अपेक्षाच राहिली. आणि आता माझ्याजवळ फक्त कल्पना राहिली. आता माझ्याजवळ फक्त कल्पना राहिली. आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. आणि एक मी आरती सादर करतो आपल्या समोर, कारण का एक क्रिकेट प्रेमी आहे. मी आधीच सांगितलं क्रिकेट वेळ भारतामध्ये किती आहे, कारण का एक क्रिकेट प्रेमी आहे. त्या क्रिकेट प्रेमीने क्रिकेटच्या देवावर सुद्धा आरती लिहून ठेवलेली आहे. काय असेल क्रिकेट प्रेम. त्या क्रिकेट प्रेमीने क्रिकेटच्या देवावर सुद्धा आरती लिहून ठेवलेली आहे. तो क्रिकेट प्रेमी म्हणतोय, घालीन लोटांगण वंदिन चरण. तो क्रिकेट प्रेमी काय म्हणतोय, घालीन लोटांगण वंदिन चरण. डोल्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदे पूजिन. भावे ओवाली तो सचिन नामा. तुम्ही हो ब्रॅडमन बॉर्डर, तुम्ही हो लारा गावस्कर, तुम्ही हो फलंदाज गोलंदाज, तुम्ही हो क्षेत्ररक्षक ऑलराउंडर, तुम्ही हो. हरे सचिन 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 हरे हरे. हरे तेंडुलकर तेंडुलकर हरे हरे. ज्यांना ज्यांना कविता आवडली असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्यात. ज्यांना ज्यांना नाही आवडले असेल, जेव्हा आवडेल ना तेव्हा टाळ्या वाजवा तरी हरकत नाही, पण टाळ्या मात्र नक्कीच वाजवायच्या आहेत. या टेनिस क्रिकेटनेच आम्हाला भरपूर अशी ओळख निर्माण करून दिलेली मित्रांनो, कॉमेंट्रीच्या माध्यमातून. आणि कमी वयामध्ये मोठी उंची सुद्धा या टेनिस क्रिकेटमुळेच आम्हाला भेटलेली आहे. कारण का भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग तो हमें ही भरना पड़ता है. तसे रंग मात्र आम्ही भरलेले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. आणि दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. बॅटरला सुद्धा आता जोमात यावं लागेल. धावसंख्या चांगले सेट केले गेलेले आहेत. नक्कीच श्री गणेशाचा जल्लोष आपण नक्कीच पाहतोय. 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव येसाजी. 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तर शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला सामोरं जातो त्याला उभा फाड
हॅलो, ठाण्या भागाला सामोरं जातो, त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र आणतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो. त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. जाऊया मैदानाकडे आणि स्ट्रायकिंगला पाहतोय बॅटर अमित, ज्या खेळाडूने संपूर्ण हंगाम गाजवलेला आहे असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अमित. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय अक्षय. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये विराजमान झालेत आणि आता मात्र सुरुवात झालेली आहे. टायमिंग लावायचंय 12:21 मात्र झालेले आहेत. रन बनवायचे आहेत. पॉवर प्लेचं जे पहिलं षटक आहे त्या ओव्हरमध्ये मात्र 2 ओव्हरमध्ये 30 धावा तुम्हाला करायचे आहेत. हो, पहिला चेंडू हॅलो आणि जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. ओहो, बैठक शॉट, पंचांकडे मोठी अपील. आणि अमित मात्र बाद झालेला आहे. गोल्डन डकचा शिकार आणि स्वतःहून मात्र अमित मैदानाच्या बाहेर येताना नक्कीच पाहतोय. हे एफर्ट आहे मित्रांनो. सर्वांनी अमितसाठी मात्र टाळ्या वाजवायचं. पहिली विकेट गेली परंतु पंचांचा निर्णयाचा तू वाट त्यांनी पाहिली नाही. आणि डीजे मिळाली संधी. आमचे डीजे ऑपरेटर आहेत, नक्कीच चांगली डीजे ऑपरेटिंग योगेश सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय भागेश. नक्कीच आता निराशा असेल डकआउट मध्ये, कारण का अमित मात्र बॅक टू द पवेलियन. एक मोठी विकेट, एक मोठा मासा मात्र जाळाला सापडलेला आहे. आता नवीन बॅटर, लेफ्ट हँड बॅटर नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय सुभाष. 6-7 पावला स्टार्ट आहे सुभाष. जबरदस्त अशी गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून. हो, चांगला सुरेख स्ट्रोक कटवलेला आहे. प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र काढलेल्या आहेत. 2 धावेने संघाचं आणि स्वतःच सुद्धा वैयक्तिक खातं खोललेलं आहे. हमेशा सीधे बनकर मत चलिए. ये जमाना हार्ड वर्क का है, स्मार्ट वर्क का नहीं. ओहो, काय स्ट्रोक खेळलाय जबरदस्त. पूर्ण खोदून काढलाय चेंडूला. ट्रॅव्हल झालाय 4 धावेसाठी. टपा टपा. सहा धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. ओहो, अक्रॉस करण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. 2 विकेट मात्र या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो चिराग. आता मात्र नक्कीच संकटामध्ये सापडला संघ आहे, परंतु चिराग यांना मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण का 2 बॅटर डकआउट मध्ये नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाले 6 धावा. शेवटचा चेंडू आहे. जबरदस्त बॉलिंग नक्कीच सुभाषच्या माध्यमातून पाहिली. अफलातून अशी बॉलिंग 2 बॅटरला मात्र त्यांनी बाद केलेला आहे. जबरदस्त गुगली चेंडू त्याच्या माध्यमातून पाहिले. फिरकीचा जादूगार म्हणणे वावगं ठरणार नाही अशी गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून पाहिली. कारण दिवसेंदिवस चहाच्या दुकानात चहाचे कप इतके बारके होत चाललेले आहेत की समजत नाही चहा पितो आहे की पोलिओचा डोस. अशी अवस्था पहिल्याच षटकामध्ये आपण नक्कीच पाहतोय. हो, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. आता मात्र व्हाईट चेंडू. बैठक शॉट नक्कीच आपण पाहिला. चांगला प्रोग्रेस केला होता. पुन्हा सज्ज झालाय. हो, आता मात्र 1 धाव्यावर समाधान. धावसंख्या झाले 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 8 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हॅलो, मीत पाटील जिथे कुठे असतील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच आता मात्र 3 खेळाडू बाहेर असतील. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तिथे मात्र नक्कीच 2 खेळाडू बाहेर होते, परंतु आता मात्र 1 खेळाडू बाहेर असणार आहे. म्हणजे पहिली ओव्हर टाकली गेली होती. सुभाष यांनी खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. 2 विकेट आणि धावसंख्या फक्त 8 धावा खर्च केलेले आहेत. धावसंख्या सुद्धा चांगले सेट केले गेले. 79 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा हो, काय चेंडू टाकला गुड लेंथला. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा बिंदी गेन. हे प्रेशर आहे 79 धावाचं. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय आकाश. व्यावसायिक गटामध्ये जर तुम्ही गेलात 1-4च्या फॉर्मॅटमध्ये आकाश उर्फ बल्ली, काय खेळून छाप टाकलेली आहे 1-4च्या फॉर्मॅटमध्ये. हो, काय स्ट्रोक, काय अटेम्प्ट केलेला आहे. लौटेंगे फिर वही पुराने अंदाज के साथ. किताबों में धूल लगने से कहानी खत्म नहीं होती गुरु. स्ट्रोक आता मात्र सुरू गवासलेला आहे. नाव दे का ना ताव दे का. दूर 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 आणि बॉलरचं काढलंय दूर. हो, हा स्ट्रोक झाला. जबरदस्त मिसअंडरस्टँडिंग. नक्कीच चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. जरूरी नहीं सब लोग आपको समझ पाए. तराजू सिर्फ वजन बता सकते, क्वालिटी नहीं. आणि या खेळाडूमध्ये क्वालिटी आहे. कशाकडे जाणार आपण, क्वालिटीकडे की क्वांटिटीकडे. चांगले स्ट्रोक अटेम्प्ट करतोय. स्लो डिलिव्हरी. काय स्ट्रोक केलाय. जेवून गेला गाव. आता विकतो मी वडापाव. परंतु फलंदाज मात्र बाद होता आपण पाहतोय. नामुंडांना गलती को माफी नाही. उंची जास्त होती, लांबी मात्र कमी. नक्कीच 22 कदमों के साथ पवेलियन के लौटते हुए निराशा नक्कीच असेल. आधीच 2 विकेट गेले होते म्हणून मी म्हटलो जेवून गेला गाव, आता मी विकतो वडापाव. काय स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला होता. फलंदाज बाद होताना पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन. आता मात्र नक्कीच अडचणीमध्ये सापडले संघ आपण नक्कीच पाहतोय. हरबादेवी हा संघ मात्र अडचणीमध्ये सापडलेला आपण नक्कीच पाहतोय. हरबादेवी वर्सेस श्री गणेश या संघामध्ये रंगणार सामना. आणि श्री गणेश या संघाने मात्र 79 धावा सेट केल्या गेल्या होत्या
आणि आता मात्र हरबादेवीचे 3 खेळाडू मात्र बाद होताना पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच पाहतोय आकाश उर्फ बल्ली आणि बल्लीचा बल्ला. पुन्हा एकदा हो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला गेला होता थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झाला. रिव्हर्स शॉट म्हणजे सट्टा शॉट. नक्कीच मुलांना प्रपोज का करत नाहीत. नक्कीच शास्त्र आधारे सांगणारी ओव्हर संपल्यानंतर मुलांना प्रपोज का करत नाहीत. परंतु जाऊया मैदानाकडे. मासे बडा कोई अलाराम नाही होता. कारण का 7 वाजता उठवायला सांगितलं 6 तर 5 वाजता उठवते. पुन्हा इथे जाऊया मैदानाकडे. अकोटप्प्याचा बॉल. पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतोय. कारण जो चेंडू आहे ना तो चांबड्याचा चेंडू आहे. जेव्हा तो नाकाजवळून जातो ना फॉक्स सारखा वास येतो. नक्कीच बॅटरला सुद्धा फॉक्स सारखा वास आला असेल. आणि धावसंख्या जाईल 15 धावा. आणि मुलांना प्रपोज का करत नाहीत. कारण का प्रभू म्हणजे राम राज्यामध्ये शूर्पणखेने प्रभू रामाला प्रपोज केलं होतं. तेव्हा लक्ष्मणाने तिचं नाक कापलं होतं. ती भीती मुलींच्या मनामध्ये अजून आहे. म्हणून मुलांना प्रपोज करत नाहीत. सर कैते चलू सुनील सर कैते चलू. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावल्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसात माणूस कधी दिसत नाहीत. आणि माणसात माणूस जेव्हा दिसेल तेव्हा मात्र परमेश्वरा सुद्धा धरतीवर यावं लागेल. सुनील सर 2 प्रकार की अगरबत्ती लगाई जाती है, एक भगवान के लिए और एक मच्छर के लिए. भगवान आते नहीं और मच्छर जाते नहीं. नक्कीच अशी अवस्था संघाची होताना आपण पाहतोय. कारण 79 धावाचं आव्हान ठेवलेलं धावसंख्या झालेली 15. ओहो ही सुद्धा बिंदी गेंद डॉट चेंडू. सुनील सर कहते चलू फॉरेनचे लोक इंडियात येऊन ताजमहल सोबत सेल्फी काढतात आणि इंडियावाले त्यांच्या बायकांसोबत. नक्कीच ही वस्तुस्थिती आहे. कारण खरं बोललो तर बरं वाटत नाही, बरं बोललो तर खरं वाटत नाही, परंतु वस्तुस्थिती आहे. हो पुन्हा एकदा डॉट. कायम लक्षात ठेवा, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे राहाल तर गर्दीत सुद्धा उठून दिसाल. तेव्हा इतरांपेक्षा वेगळे राहायला शिका. कारण का जेव्हा मी सुनील सर मुंबईमध्ये आलो तेव्हा मात्र सगळे प्लेन कॉमेंट्री करायचे. मी एंटरटेनमेंट कॉमेंट्री करायला शिकलो आणि गर्दीत आता उठून दिसलोय. कारण प्लेन कॉमेंट्री तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. राजू कुले सरांनी मला इथे कॉमेंट्री संधी दिली आणि नक्कीच त्यांच्या संधीचं मी सोनं नक्कीच करणार आहे. आणि सुनील सरांनीच मला फोन केलं होतं. सरांना सांगितलं की माझे फक्त कॉमेंट्री ऐका, जर तुम्हाला आवडली तर पैसे द्या, नाही आवडले तर मानधन नाही दिलं तरी हरकत नाही, परंतु नक्कीच मन जिंकल्याशिवाय जाणार नाही. भरपूर अभ्यास आहे आपल्याकडे, भरपूर परिश्रम आहेत. कारण का सुनील सर 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत करावी लागते. तशी 4 अक्षराची मेहनत मी केलेली आहे आणि खेळाडूंना सुद्धा 4 अक्षराची मेहनत करावी लागणार आहे. कारण का नक्कीच आता अडचणीमध्येच आपला संघ आपण पाहतोय. धावसंख्या झाले 15 धावा. इतिहास टकराने वालों का लिखा जाता है. सुनील सर इतिहास टकराने वालों का लिखा जाता है. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. ओहो यॉर्कर चेंडू. बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी. जकड़ के रखा है, पकड़ के रखा है. मोबाईल विकत घेतल्यावर आणि लग्न केल्यावर माणसाच्या मनात एकच गोष्टीची खंत असते, थोडा वेळ अजून थांबलो असतो तर चांगला मॉडेल भेटला असता. बरोबर ना. हो आता मिसअंडरस्टँडिंग नक्कीच आपण पाहतोय. ब्रांड उन कपड़ों में नहीं होता जो आप पहनते, ब्रांड आपके कैरेक्टर में होता है. ओहो हवेमध्ये चेंडू आहे, खूप उंची घेतलेली आहे. किती वेळ चेंडू हवेमध्ये आणि कॅच मध्ये सोडलेली आहे. कॅच छुट्टा, सपना टूटा, मुकद्दर लुटा और बल्लेबाज ने 2 रन को लुटा और दिल भी टूटा. दिल पण नक्कीच खेळाडूचं तुटलं असेल.
ऋतिकने मात्र कॅच सोडली. ऋतिक मात्र नक्कीच धडपड जास्त करतोय, कारण का रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्याची विकेट आपण पाहिली. आता सुद्धा कॅच, नक्कीच तो निराश असेल परंतु चांगला एफर्ट ऋतिककडून आपण नक्कीच पाहिलं. आयुष्य म्हणजे एक अवघड परीक्षा आहे ऋतिक, त्यामध्ये कॉफी करता येत नाही, कारण का प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते, बरोबर ना सुनील सर? आयुष्याची मध्ये सर्वांची प्रश्नपत्रिका वेगळी असते, तिथे कॉफी करता येत नाही. हो, आता मात्र व्हाईट प्लस 1 धाव नक्कीच आपण पाहतोय. अवस्था बघा कशी झाली. भारतामध्ये जे वायरे आहेत ते उंचावर का ठेवतात, कारण का भीती आहे की भारतातले बायका एवढे हुशार आहेत, वायरेवर सुद्धा कपडे सुकत टाकतील, ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. तशीच अवस्था होताना पाहतो. धावसंख्या झाले 19 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा ओहो, फुल लेंथला चेंडू, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, रामदेव बाबा शॉट मारण्याचा प्रयत्न, कारण का रामदेव बाबा गुडघ्याचं ऑपरेशन करण्यासाठी परदेशामध्ये जातात आणि आमच्या देशातले लोक त्यांचं औषध घेऊन गुडघ्या चोळत बसतात. नक्कीच ना, अशी अवस्था होताना आपण नक्कीच पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा बिंदी गेन. बॅटरने मात्र आत्महत्या केली, कारण का टेनिस क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे एक प्रकारे आत्महत्या समजली जाते. डीजेला मिळाली संधी. षटक मात्र 16 मिनिटांमध्ये संपवलेले आहेत. इथे आमचे लाभलेले आहेत आम्हाला आदित्य, खरोखर त्यांचं सुद्धा बारकाईने लक्ष आहे या टुर्नामेंटकडे. धावसंख्या झाले 19 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. एक असा गोलंदाज ज्याने क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 10 विकेट घेतल्या होत्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. एका मॅच मध्ये 19 विकेट घेतल्या होत्या. जिम लेकर सरांची नक्कीच आठवण झाली. एका मॅच मध्ये 19 विकेट, हा सुद्धा रेकॉर्ड जिम लेकर सरांच्या नावावरती आहे. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच, षटकार. नक्कीच चांगला स्ट्रोक प्रथमेश यांनी मारलेला. हो, काय स्ट्रोक आहे, चांगला चेंडू होता, परंतु आता मात्र परतावा लागेल प्रथमेश यांना. पकडलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या झाले 25 आणि 25 हा आकडा संपूर्ण हिंदुस्थान विसरू शकत नाही. 25 जून 1983 कपिल देव निकस सरांची जो वर्ल्ड कप उचलला, आपलं स्वप्न पूर्ण झालं, कारण का ती तारीख होती 25 जून 1983. नक्कीच आपण आधीचा सामना पाहिला झिम्बाब्वे वर्सेस भारत. 17 धावसंख्येवर मात्र 5 विकेट भारताचे गेले होते. तो सामना पाहिल्यानंतर 150 धावाची खेळी कपिल देव निकसच्या माध्यमातून पाहिली. धावसंख्या झाली 25 आणि हरभजन सिंग टेस्ट क्रिकेटमध्ये 5 वेळा 5 विकेट 25 वेळा घेतले. धावसंख्या झाले 25. आता मात्र 6 विकेट झालेत, परंतु हरभजन सिंग यांनी मात्र 25 वेळा 5 विकेट घेतलेले आहेत. हा सुद्धा रेकॉर्ड आहे टेस्ट क्रिकेटमध्ये. पाच विकेट 25 वेळा घेतलेत. आता विकेट मात्र 6 झालेत. पुन्हा एकदा हो, फुल लेंथला काय MS स्टाईल मध्ये कडवलाय ऑन द राईस.
खेळाडूच्या डोक्यावरून दणदण खणखण टांगा पलटी घोडा फर्रार. झाले 31 धावा. 31 मॅच मध्ये सगळ्यात फास्ट 100 विकेट सुभाष गुप्ते सरांच्या नावावरती आहेत, कारण का धाव संघ झाले 31. आता मात्र सुरू गवासलेल्या चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी हर्ष. बॉलिंग ट्रॅक वर नक्कीच आपण पाहतोय आकाश, बल्ली आणि बल्लीचा बल्ला. पुन्हा एकदा हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, काय स्ट्रोक जबरदस्त दूर 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 आणि काढलाय बॉलरचा दूर. समीकरण 14 चेंडू आणि 42 धावा. धावसंख्या झालेले तर 37. इंग्लंडचा ब्रॉड कोण विसरेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 वेळा तो शून्यावर बाद झालेला आहे, कारण का धावसंख्या झाले 37. आता मात्र 42 धावा बनवायच्या आहेत अजून हा सामना जिंकायचा असेल तर. आणि आकाशानं मात्र 3 षटकार मारलेले आहेत. आकाशला मात्र आकाशचा घामटा काढलेला आहे. हो रेमटवलेले आकाशला, जबरदस्त जबरदस्त बॅटिंग करते. क्या खाके आहे, हॅट्रिक सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. ये खाके क्या खाके आया है, ये लड़का आज आग लगा देगा. उल्लाला उल्लाला मोए मोए नो हलिंग नो डोलिंग, जागच्या जागी पॉंग पॉंग मोए मोए. 13 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण आहे. 13 चेंडू आणि 36 धावा. काय बॅटिंग केली आहे, बॅटिंग ऑफ द डे, सुरेख बॅटिंग. आता प्रेशर आहे, प्रेशर रिलीज करायलाच द्यायचं नाही. मोठा स्ट्रोक हो हेच घ्यायचंय, स्ट्राईकला यायचंय. काय करलंय काय करलंय काय बिघडलंय, ओ प्रेशर गुदगुद्या खाते गुद्दू गुद्दू गुद्दू. गेन करे मैं जा रही हूं जा रही हूं जा रही हूं. अगर हमने जगदा 12-32 आणि तब्बल 28 धावा. कुठल्या सर्वांना आलं 28 धावा. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. इथे मात्र नक्कीच हवा आहे हर्षाची. वाडा कोणाचा पण असो, पण वाडा मात्र हर्षचा आहे, कारण घरात भय बापाचो रानात भय वाघाचो. 12-32 12 मध्ये 32, घरात भय बापाचो रानात भय वाघाचो. 10.5च्या मालिकेत भय अण्णा नाईकाचो आणि इथे मात्र भय आहे हर्षचो. आगा असलो तो मागा असलो, पाचून इलो ना तो पोटभर जेवलो. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धे नियम आहे. जबरदस्त मॅच, काय सामना, एकाकी झुंज देतोय. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट, पण हाशला स्ट्राईक वर आणायचंय. क्या सोडलेले, क्या छुटा सपना तुटा, एक रन को लुटा, दिल भी तुटा. सिंह स्वतः ताकदीर राजा बनला तो, कारण जंगलामध्ये निवडणुका होत नसतात. आणि बिपिन भाई यांच्याकडून मात्र 300 रुपयाचं कॅश मिळालेलं. आदरणीय सन्माननीय बिपिन भाई यांच्याकडून हर्षसाठी, हर्षने बॅक टू बॅक 3 षटकार मारले, त्यांच्यासाठी 300 रुपयाचं कॅश मिळालं. सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. ज्यांनी ज्यांनी 6 नाही मारले त्यांनी सुद्धा टाळ्या वाजवायचे आहेत, आणि ज्यांनी 6 पाहिलेत त्यांनी तर जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आता मारेल तेव्हा, जर आता मारले त्यांनी, आता जर 3 षटकार मारले तर मात्र 300 रुपयाचं कॅश आहे.
आता मात्र 11 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आहे. काय सामना आहे हो, परंतु आता मात्र हवेमध्ये चेंडू, अजून मात्र संधी आहे, धावायचंय हर्षाला, धावायचं, स्ट्राईकला यायचंय, स्ट्राईकला यायचंय. हे क्रिकेट मास्टर माइंड गेम खेळावं लागेल. किस्मत सुद्धा बहादुरों का साथ देती है. किस्मतने मात्र नक्कीच हर्ष यांची साथ दिलेली आहे. हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षणीय सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय आणि जबरदस्त काय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. आपके सुनने वाले कान, देखने वाले आंखें और महसूस करने वाला दिल थाम के बैठी है, क्योंकि मैच में मजा आने वाली. 10 चेंडू आणि 29 धावा, 10 चेंडू आणि 29 धावा. जबरदस्त सामना, थोड़ा देखने का, रुकने का और कबाली स्टाइल में बाहर फेकने का. हर्ष नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. ना किसी के अभाव में जियो, ना किसी के स्वभाव में जियो. ओहो, ना किसी के अभाव में जियो, ना किसी के दबाव में जियो. ये अपनी जिंदगी मेरे दोस्त, अपने स्वभाव में जियो. 10-28, 10 चेंडू आणि 28 धावा. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. हर्षाने जर 3 षटकार मारले तर बिपिन भाई यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आणि बिपिन भाईचं स्वागत मात्र केलंय 6 धावेने. जबरदस्त दन दन खणखण करत दूर 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 आणि बॉलरचा आहे काढलाय मात्र धूर. जबरदस्त स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला आहे. सासू मेली खोकून, जावय आला 90 टाकून आणि षटकार हर्षने मारलाय वाकून. जबरदस्त षटकार, षटकार. 9 चेंडू आणि 22 धावा. मुश्किल में जो खड़ा होता है गुरु, वो सबसे बड़ा होता है. जबरदस्त बॅटिंग करतोय. नक्कीच हारशी चर्चा होईल. काय गाजवलाय दुसरा सत्र, दुसरा सामना गाजवलाय. कृती केलेली आकृतीपेक्षा कृती आणि पार्थ सरांचं स्वागत सुद्धा 6 धावेने. अजून 2 षटकार, 500 रुपये कॅश प्राइज. बांटने का समय नहीं, लूटने का मौका है. 2000 के पहले पार्थ सर, 2000 के पहले गुलाबी होठों की बारिश होती, आता मात्र गुलाबी नोटों की बारिश हो रही है. तीन चीजों को आप ज्यादा देर तक छुपा नहीं सकते. एक सूरज, दूसरा चंद्रमा, तीसरा टाइलेंट. टाइलेंट को आप ज्यादा देर तक छुपा नहीं सकते. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला, परंतु धावायचंय ना नावासाठी ना धावासाठी. आपल्याला खेळायचंय आपल्या गावासाठी. वापसी करने वालों को दुनिया पसंद करती है, वापसी करने वालों को दुनिया सलाम करती है, वापसी करने वालों को दुनिया नमस्कार करती है. काय बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. चार षटकार आणि 1 चौकार नक्कीच आपण पाहिले. 8 चेंडू आणि 21 धावा. 8 चेंडू आणि आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावा. काय सामना है, जबरदस्त. ख्वाब भले टूटते रहे, हौसले फिर भी जिंदा हो. हौसला अपना इतना रखो कि मुश्किल भी शर्मिंदा हो. आणि बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. काय सामना आलाय. शादी का घोड़ा शादी की दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब. घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा सुनील सर तो खाएगा क्या. घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. आणि आता मात्र अक्षयने मध्ये 11 धावा फक्त खर्च केलेत. अक्षयने मात्र फक्त 11 धावा खर्च केलेत. कारण का शेवटचे 2 डॉट चेंडू आपण पाहिले आणि 28 मिनिटांमध्ये मात्र 5 षटक संपवलेली आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. रन कर रे भावा. मग तुझीच हवा बघूया, पारची हवा आहे का.
कारण का चेन्नईला हरवणे एक कला आहे आणि ते कलेचे कलाकार आहेत रोहित शर्मा आणि ह्या कलेचे कलाकार आहेत हर्ष. विजेंद्र संघाचा कर्णधार यांना विनंती करतोय. विजेंद्र मुख्य व्यास विजेंता सॉरी मैं आपसे माफी मांगना चाहूंगा और झुक के जो झुकते उनमें जान होती है आकरना तो मुर्दों की पहचान होती. विजेंता या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. जाऊया मैदानाकडे. 6 चेंडू आणि 21 धावा. जबरदस्त सामना संघर्ष असा करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. विरोधक सुद्धा नक्कीच कौतुक करत असतील हर्ष यांचं. स्ट्रायकिंग हर्ष. 3 षटकार मारावे लागतील या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर. हिरो बनायची संधी आहे. हो पहिला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. बघूया जातोय काय. 6 धाब्यासाठी काय स्ट्रोक मारलेला आहे. अप्रतिम स्ट्रोक. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि पार्थ मारतोय षटकाराचा गोला. षटकाराचा गोला. 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. मत कर निराशा की बातें पार्थ कहते चलू. मत कर निराशा की बातें. आज जीवन संभल के आशा है. कर्तव्य कर्म करते जा यही जीवन की परिभाषा है. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कारण का भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तर गीतचा सार सांगला होता. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावाचं समीकरण आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय. गाव आहे मामाचं आणि आमचा पार्थ आहे कामाचं. पार्थ नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान. एकाकी झुंज देतोय. ओहो आता मात्र डॉट चेंडू. प्रेशर आहे. प्रेशर आहे पार्थवर. कारण जी माणसं पायाने चालतात ना ती अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ध्येयापर्यंत पोहोचतात. तुम्हाला नुसतं पायाने चालायचं नाही डोक्याने सुद्धा चालायचं आहे. हर्ष स्ट्राईकला हर्ष. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. अजून 2 षटकार. 4 चेंडू आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर पाहतो छोटा पॅकेट बडा धमाका. विघ्नेश मूर्ती लहान पण कीर्ती महान. अकुटप्याचा बॉल आणि आता मात्र हर्ष मात्र बाद झालेला आहे. खरोखर अप्रतिम. बघा विरोधकांनी सुद्धा कौतुक केलं. मी आधीच सांगितलं होतं संघर्ष असा करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि 37 धावा हर्षने बनवलं. हर्षसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे. सर्वांनी टाळ्या वाजवा हर्षसाठी. काय बॅटिंग केले. सुरेख. चॉकलेट बॉय मॅन फॉर मड. कारण का जो इधर पब्लिक आई ना हर्ष वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाए गए पब्लिक नहीं है. ट्रकों में भर भर कर बुलाए गए पब्लिक नहीं है. क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान उनका अभिमान इन्हें खींच के लेके आए. 3 चेंडू आणि 15 धावा. अजून सामना ऑन आहे. आता मात्र स्ट्रायकिंगला पाहतोय साहिल. कारण का ते आधी सेकंड लास्टच्या ओव्हरमध्ये जे 2 चेंडू डॉट झाले ना तिथे प्रेशर आलं. हे जे 2 चेंडू डॉट झाले ना तिथे नक्कीच प्रेशर आलं. ते प्रेशर तुम्हाला रिलीज करता आलं नाही. त्या जर चेंडूमध्ये धावा आल्या असत्या नक्कीच प्रेशर कमी करायचं तुम्हाला. परंतु हर्षने मात्र संघर्ष केला. जखमी वाघ होता आणि जखमी वाघाप्रमाणे तो लढला. आता मग 2 चेंडू आणि 15 धावा. आता मग तर नक्कीच औपचारिकता उरलेली आहे. दोन चेंडू आणि 15 धावा. नक्कीच बॉलर सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण का विघ्नेशने मात्र प्रेशर घेतलेलं आहे स्वतःवर. हर्ष स्ट्राईकला होता त्याला सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता मात्र यॉर्कर चेंडू. LBW फलंदाज बाद होता. नक्कीच आपण पाहतोय. आता फक्त औपचारिकता उरलेली आहे. कारण का जगातील एक अंतिम सत्य आहे. बायको गरिबीमध्ये संसार करू शकते
बायको कोणत्याही परिस्थितीमध्ये संसार करू शकते, पण बायको भांडणं केल्याशिवाय संसार करू शकत नाही. या जगातील एक अंतिम सत्य आहे. आणि हे अंतिम सत्य सुद्धा आहे की आता मात्र उपचारिता उरलेली आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कधी रंग बदल सांगू शकत नाही. आणि एका सरड्याने आत्महत्या केली. त्याला विचारलं जजने, तू आत्महत्या का केली? त्यांनी सांगितलं, माणसं माझ्या सुद्धा, माझ्या शिवाय सुद्धा म्हणजे भरपूर रंग बदलतात. कारण का माणसं बोलकी असावीत पण डबल ढोलकी नसावीत. जाऊया मैदानाकडे. आणि जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. विजलो जरी आदमी, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटत उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी कोणती